नमस्कार मंडळी, कशात तुम्ही सर्वजण। आज मी बनवलेला आहे पनीर मसाला, जे तुम्ही देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी झटपट बनवू शकतात। त्यासाठी मी घेतलेले आहे 5 ते 6 कांदे। आता मी त्यांना उभे चिरून घेणार आहे आणि कढईमध्ये भाजून घेणार आहे। आता मी त्यात टाकणार थोडंसं तेल आणि छानपैकी गुलाबी होईपर्यंत भाजून घेणार आहे। बघा, आपला कांदा छान गुलाबी होईपर्यंत भाजला गेलेला आहे। आता मी त्याच कढईत थोडंसं तेल टाकून 1 टमाटर भाजून घेणार आहे। बघा, टमाटर पण छानपैकी भाजला गेला आहे। आता मी त्याच कढईमध्ये थोडेसे धने भाजून घेणार आहे। आपले धने पण भाजले गेलेले आहे। आता मी खोबऱ्याचा खीस भाजून घेणार आहे। बघा, खोबऱ्याचा खीस पण चांगल्यापैकी भाजला गेलेला आहे। आता मी सर्व एका मिक्सरच्या भांड्यात काढणार आहे आणि त्यात टाकणार आहे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 चमचे तिखट। आता मी हे सर्व मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटून घेणार आहे। बघा, आपला मसाला आता वाटून तयार आहे। आता आपण पनीर तळून घेऊया। तुम्ही पनीरचे वेगळ्या प्रकारचे पण कट करू शकतात। आता मी कढईमध्ये तेल टाकून पनीरला तळून घेणार आहे। पनीरला छान गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। बघा, आपलं पनीर तळून झालेलं आहे। आता आपण ते काढून घेऊ आणि त्याच तेलामध्ये आपण आता मसाला फ्राय करून घेऊयात। बघा, मी तेलात मसाला टाकलेला आहे। आता आपण त्याला छानपैकी मिक्स करून घेऊयात। आता आपण याला 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून होऊ देऊ। बघा, 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। आपला अर्धा मसाला झालेला आहे। आता आपण याला छानपैकी एक वेळेस हलवून घेऊयात। आता आपण परत याला 5 ते 10 मिनिटं होऊ देऊ अजून। मध्ये मध्ये मसाल्याला हलवत राहायचंय। बघा, आता आपला मसाला पूर्णपणे छानपैकी झालेला आहे। आता मी त्यात टाकणार आहे चवीनुसार मीठ, खानदेश स्पेशल गरम मसाला, पनीर मसाला आणि याला छानपैकी आता मिक्स करून घेणार आहे। आता मी टाकणार आहे थोडंसं पाणी आणि आता छानपैकी मिक्स करून घेईल। तुम्हाला यात जेवढं पाणी टाकायचं आहे तुम्ही त्यात पाणी टाकू शकता। मी थोडं घट्टच ठेवली भाजी। आता मी यात पनीर टाकून घेणार आहे आणि एक वेळेस परत छानपैकी मिक्स करून घेईल। आता आपण भाजीला उकळा येऊ देऊ। बघा, भाजीला उकळ आलेली आहे। आपण टाकणार आहे कोथिंबीर। बघा, आपलं जेवणाचं ताट हे तयार आहे। या जेवणाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।